चला आज आपण करूया कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी. आणि हे गरे असे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि ह्या फणसाच्या बिया आहेत, ह्या बघा, ह्या अशा फोडून घेतल्यात आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आणि त्याच्यासाठी आता आपण हे काळे तीळ किंवा काही जण त्याला कारळे म्हणतात, तर त्याची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आता हे आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत चांगले मंद गॅसवर. भाजलेले काळे तीळ मी एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतले. आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण थोडा जास्त घालायचा, टेस्ट चांगली येते त्याला. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आणि हे तिखट आहे, हे 1 चमचा घालते. अजून थोडं घालूया. हे आपण अशी पण चपाती किंवा भाकरीबरोबर ही चटणी खाऊ शकतो आणि ती टिकते चांगली बराच दिवस. आता हे वाटून घेतलेलं तिळकूट ह्या गऱ्यांना असं लावून घ्यायचं आहे. अजून थोडंसं आपल्याला मीठ लागेल, तिळकूटमध्ये होतं त्यामुळे थोडंच टाकायचं आहे. आणि लाल तिखट थोडं लागेल. आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकायचं. हा टेचून घेतलेला लसूण टाकूया आणि तो जरा चांगला लालसर रंगावर परतायचा. आणि हे बघा, आता आपण हे गऱ्यांना लावून ठेवलं होतं ना तिळकूट, तिखट, मीठ. आता हे गरे आपल्याला ह्या फोडणीवरती टाकायचे आहेत. आणि मंद गॅसवर मग शिजत ठेवायचं आहे. ही भाजी अशी छान नाश्त्याला खातात सगळे कोकणामध्ये. म्हणजे ती त्याच्याबरोबर काही पोळी किंवा भाकरी खात नाही, ही भाजीच खातात अशी. ही वर्षातनं एकदा तरी भाजी मी बनवतेच. तर वटपौर्णिमेला फणस येतात, त्यावेळेला फणस आणून ही भाजी करायची. आता त्याच्यावरती थोडंसं आपण पाणी टाकूया. झाकण देऊया, मंद गॅसवर ठेवायचं. तर साधारण 25 मिनटं झालेली आहेत. आपण ही भाजी बघूया. हां, भाजी शिजलेली आहे. पंचवीस मिनटं झाली आहेत, भाजी चांगली शिजली आहे. आता गॅस बंद करूया. ही बघा, भाजी आता तयार झालेली आहे मस्त. आता ही खाऊया.